महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकारण तापत आहे। विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भर उन्हात प्रचार सभा सुरू होत आहे। भर उन्हात रॅली निघत आहे, तर दुसरीकडे उन्हाचा कडाका देखील तितकाच भयंकर बघायला मिळतोय। या उन्हाच्या कडाक्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होतोय। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना प्रचार सभेत चक्कर आल्याची घटना घडली होती। त्यानंतर यवतमाळमध्ये आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ पडलेली आहे। यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे व त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। मराठा नेता मनोज जरांगे पाटील हे विविध राज्यांचा दौरा करत आहेत। जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सभा घेत आहेत। त्यांनी याआधी कित्येक दिवस उपोषण केलेलं आहे। त्यांच्या प्रयत्नामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा लागू झाला आहे, पण तरीही मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन मराठा समाजाच्या नागरिकांना आव्हान करत आहे, त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडत आहेत। या दरम्यान बीडच्या दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यानच अचानक त्यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यांना आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे यांना याआधी देखील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना याआधी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं, पण ते सध्या उपोषणाला बसले नव्हते, त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास झाल्याचा अंदाज आहे। मनोज जरांगे लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांच्या समर्थकांकडून आणि समस्त मराठा समाजाकडून करण्यात येत आहे।